नमस्कार मंडळी, मी गार्गी शेरकी, एक सर्टिफाईड पेरेंटिंग कोच आणि एलिव्हेटेड पेरेंटिंगची फाउंडर अँड CEO. सो आजचा आपला टॉपिक आहे की डिसिप्लिन आणि पनिशमेंटमध्ये फरक काय असतो. मोस्ट ऑफ द पेरेंट्स त्यांच्या मुलांना समजवायला जातात एका प्रेमळ भाषेमध्ये, बट दे ऑलवेज एंड अप इन पनिशिंग देम, मे बी इमोशनली और मे बी फिजिकली. बट हो, खूप पेरेंट्स पनिश करतात, ना की ते समजवतात. सो आज आपण हेच बघणार आहोत की डिसिप्लिनमध्ये म्हणजे डिसिप्लिन ॲक्च्युली काय असतं आणि पनिशमेंट काय असतं आणि ह्यामधला डिफरन्स काय आणि आपण काय करतो आहे हे तुम्हाला मे बी व्हिडिओच्या एंडमध्ये कळेलच. सो आजकाल खूप पॅरेंट्सचा प्रॉब्लेम आहे की त्यांना त्यांचे मुलं म्हणजे आज सगळ्या पॅरेंट्सला त्यांना त्यांचं मूल एकदम डिसिप्लिन्ड हवं आहे, एकदम असं मे बी एकदम असं ऑर्गनाइज्ड हवं आहे की सगळ्या गोष्टी वेळेवरती झाल्या पाहिजे, एकदम डिसिप्लिन मूल हवं आहे त्यांना. आणि तेच डिसिप्लिनचे लेक्चर देता देता ते त्यांच्या मुलाला पनिश करतायत हेच त्यांना कळत नाही. सो जर तुम्हाला पण कुठेतरी वाटतंय की तुम्ही हे करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, तेच कन्फ्युजन क्लिअर करायला. सो सर्वात पहिले तर तुम्हाला हे जाणून घेण्याची गरज आहे की पनिशमेंट आणि डिसिप्लिन सेम नाही आहे. जेव्हा पण तुम्ही तुमच्या मुलाला पनिश करता त्याचा अर्थ हा असतो की तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल घेताय किंवा स्वतःबद्दल एक भीती निर्माण करताय तुमच्या मुलाच्या मनात. मग मे बी ते इमोशनल असेल किंवा ते फिजिकल असेल. सो सर्वात पहिले तर आपण हे जाणून घेऊया की इमोशनली पनिश करणं काय असतं आणि फिजिकली पनिश करणं काय असतं. सो जेव्हा पण तुम्ही तुमच्या मुलांना मारता ते झालं फिजिकल पनिशमेंट. आणि इमोशनल पनिशमेंट म्हणजे जेव्हा पण तुम्ही तुमच्या मुलांना धमकी देता की जर अभ्यास नाही केला तर हॉस्टेलमध्ये टाकेल किंवा म्हणजे काय काय बोलतात ना की असं केल्याने असं होईल, तर ती झाली इमोशनल पनिशमेंट. आणि पनिशमेंट म्हणजेच जे मी आत्ता सांगितलं तर कंट्रोल घेणे किंवा मुलांच्या मनात एक भीती निर्माण करणे. तुमचं इंटेन्शन बरोबर असतं, पण तुमच्या मुलाच्या हर्टमध्ये जे तुमच्या नावाचं अकाउंट आहे तर त्या प्रेमाचं तुम्ही विथड्रॉ करताय. आय मीन ते प्रेम तुम्ही विथड्रॉ करताय त्याच्या अकाउंटमधून. आणि डिसिप्लिन काय असतं तर डिसिप्लिन हे गायडन्स, म्हणजे डिसिप्लिन इज अबाउट गायडन्स अँड अंडरस्टँडिंग लॉंग टर्म ग्रोथ. सो जेव्हा पण तुम्ही तुमच्या मुलांना पनिश करता तेव्हा तुमचं मूल तुमचं ऐकतं, पण ते शॉर्ट टर्मसाठी. आणि ते पण ते का ऐकतं तर कारण का ते म्हणजे तुमच्याबद्दल त्याच्या मनात एक भीती बसली असते म्हणून ते ऐकतं. आणि ते पण लाँग टर्मसाठी नाही तर फक्त शॉर्ट टर्मसाठी. पण जेव्हा तुम्ही एका डिसिप्लिन वेनी त्याला समजवता तेव्हा तो ऐकतो, कारण का एक प्रेमळ भाषेमध्ये तो ऐकतो आणि ते एक लाँग टर्म ग्रोथ असते. सो इन्स्टेड ऑफ सेईंग की तू चुकीचं केलंस किंवा हे चुकीचं आहे, आजपासून हे बोलायला चालू करा की ठीक आहे, हे चुकीचं झालं, इट्स ओके, लेट्स डू इट टुगेदर. आय मीन लेट्स डू इट टुगेदर इन द सेन्स की लेट्स डू द राईट थिंग टुगेदर. सो पनिशमेंट जे असतं ना ते तुमच्या मुलाच्या म्हणजे मुलाच्या मनामध्ये ते फक्त गिल्ट आणि शेम डेव्हलप करणार आहे. पण डिसिप्लिन एक सेल्फ रिस्पेक्ट आणि रिस्पॉन्सिबिलिटी डेव्हलप करतं. आणि जेव्हा पण तुम्ही तुमच्या मुलांना फक्त पनिशमेंट देता तेव्हा खूपदा असं होतं की तुमचं तर इंटेन्शन बरोबर असतं, तुम्ही तुमच्या मुलांना पनिशमेंट देता त्यांच्याच भल्यासाठी. पण मोस्ट ऑफ द टाईम्स हे होतं की त्याच पनिशमेंटमुळे तुमचं आणि तुमच्या मुलांचं कनेक्शन जे आहे ते थोडंसं लूज होतं किंवा वीक होतं. पण जर तुम्ही एका डिसिप्लिन वेनी, एका बरोबर वेनी तुम्ही जर त्याला म्हणजे तुम्ही त्याला सपोर्ट करत असाल, हे नाही बोलत आहे की तुम्ही त्यांना चुकीच्या वेमध्ये सपोर्ट केला पाहिजे, पण जर तुम्ही त्याला न गिल्टी किंवा शेमफुल फील करवता, जर तुम्ही एका राईट वेमध्ये पेरेंटिंग करून जर तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढलं तर ते तुमच्या कनेक्शनला अजून स्ट्रॉंग करतं. आणि ह्याचा बेनिफिट तुम्हाला आज तुमचा लहान म्हणजे मुलगा छोटा आहे किंवा मुलगा मुलगी जे काही येते छोटे आहेत तर आत्ता तुम्हाला एवढा काही वाटणार नाही, पण जेव्हा ते त्या टीनेज पिरियडमध्ये जातील किंवा ते मोठे होतील तेव्हा तुम्हाला ह्याचे खूप बेनिफिट्स मिळतील. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांनी येऊन जे काही मनातलं आहे त्यांच्या ते बोलावं, स्पष्ट बोलावं, तर तुम्ही पनिशमेंटपेक्षा डिसिप्लिनवरती जास्त फोकस केला पाहिजे. की इन्स्टेड ऑफ, जसं की मी तुम्हाला सांगितलं की इन्स्टेड ऑफ सेईंग यू आर रॉंग, यू शुड से मे बी लेट्स डू द राईट थिंग टुगेदर. तर हे तुमच्या कनेक्शनला अजून म्हणजे स्ट्रॉंग बनवेल.
आणि जर तुम्हाला हे शिकायचं असेल की इमोशनली तुम्ही तुमच्या मुलांना कसं म्हणजे तुम्ही तुमचं कनेक्शन अजून कसं तुम्ही स्ट्रॉंग करू शकता, तर एलिव्हेटेड पॅरेंटिंगला फॉलो करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट करा. थँक्यू. जय महाराष्ट्र.